नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये। उन्हाळा चालू झाला की सगळ्यांना आईस्क्रीम कुल्फी खायची आठवण येते। आज आपण घरच्या घरी अगदी बाहेरच्या सारखी मलाईदार दाणेदार अशी कुल्फी तयार करणार आहोत। अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने ही कुल्फी तयार होते आणि अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये होते। अगदी सोपी रेसिपी आहे, शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची देखील या उन्हाळ्यातली कुल्फी परफेक्ट अशी घरच्या घरी तयार होईल। सगळ्यात आधी मी ते काजू, बदाम, मिल्क पावडर आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतले। आपली ही मलाई ड्रायफ्रूट कुल्फी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी काजू छान कुटून घेतलेत, कारण काजू आणि बदाम आपण या रेसिपीमध्ये दोन स्टेजमध्ये वापरणार आहोत। एक म्हणजे अगदी कुटलेले ओबडधोबड कुटलेले क्रंची असे काजू आणि बदाम जे मी आवर्जून खलबत्त्यामध्ये कुटून घेते, ज्याचा दाणेदारपणा आपल्याला कुल्फी खाताना जाणवला पाहिजे म्हणून। चला, त्यानंतर मी 2-2 चमचे काजू आणि 2 चमचे बदाम असे कुटलेले रवाळ असे बाजूला काढून ठेवलेत। राहिलेली भरड मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला अगदी रवाळ असं वाटून घ्यायचे। खूप बारीक पेस्ट पावडर करायची नाहीये, अगदी रवाळ असं वाटून घ्यायचे, जेणेकरून कुल्फी खाताना आपल्या तोंडात अगदी असे काजू बदामचे कण येतील। आणि हे रवाळपणे दळलेलं मिश्रण दुधामध्ये घातल्यामुळे दूधही आपलं घट्ट व्हायला मदत होते। चला, सगळं साहित्य आपलं तयार आहे, आता आपण कुल्फी करायला घेऊयात। आता सगळ्यात आधी मी कुल्फी बनवण्यासाठी इथे 1.5 लिटर दूध घेतलंय। आता जेवढं आपण दूध घेतलंय त्याच्या 4थ्या भागापर्यंत आपल्याला आटवून घ्यायचे। तर आता आणि दूध आटवण्यासाठी नेहमी मोठ्या आकाराचं भांडं घ्या, कढई किंवा एखादं पातेलं घ्या, तर ते मोठ्या आकाराचं आणि जाड तळाचं असलेलं घ्या, जेणेकरून दूध तुमचं खाली लागणार नाही, दूध करपणार नाही आणि आटायला देखील मदत होईल। जर मोठ्या आकाराचं भांडं असेल तर पटकन बाष्पीभवन होतं आणि दूध आपलं लवकर आटलं जातं। आता मला हे 1.5 लिटर दूध आटायला कमीत कमी 20 मिनिटं लागली होती। चला, तर दूध आटते तोपर्यंत आपण इथे अर्धी वाटी दूध घेतले, थंड दूध घेतले, त्यामध्ये 1 चमचा फक्त मिल्क पावडर घातली आहे आणि अगदी छोटा पाव चमचा मी कॉर्नफ्लॉवर घातली आहे। पाव चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं कारण हेच की दूध आपलं छान घट्टसर होईल, लवकर घट्ट होईल, म्हणून आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातले। कॉर्नफ्लॉवर अगदीच ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। आणि मिल्क पावडर जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 1 चमच्यापेक्षा जास्त घातली तरीही चालेल, परंतु मी इथे फक्त 1 चमचा घातले, कारण आपण जे काही ड्रायफ्रूटची पावडर वापरणार आहोत त्याचा फ्लेवर आपल्याला जास्त हवा आहे। आपली ड्रायफ्रूट कुल्फी आहे, त्यामुळे आपल्याला ड्रायफ्रूटचं प्रमाण थोडंसं जास्त लागणार आहे, म्हणून मी फक्त 1 चमचा मिल्क पावडर वापरली आहे। चला, आता दूध आपलं छान आटते। दूध आटत असताना कंटिन्यू ते ढवळत राहायचे, जेणेकरून ते कढईच्या किंवा पातेल्याच्या तळाला लागणार नाही। त्याचबरोबर कडेला जी काही साई लागत असते ती अधूनमधून सतत साई ती काढून घ्यायची आणि ह्या दुधामध्ये मिक्स करत राहायची। यामुळे आपल्या दुधाला एक रवाळ असं स्ट्रक्चर येणार आहे। ज्यावेळेला आपण बाहेरची विकतची कुल्फी खातो त्यामध्ये एक आपल्याला दाणेदारपणा छान जाणवतो, तो या साईचा असतो। ही साई नेहमी सतत ते ढवळत कडेने खरडत काढलेली असते, त्यामुळे ती छान असं दाणेदारपणा निर्माण करते। चला, दूध इथे माझं कमीत कमी 50% आटलं आहे। 50% दूध आटल्यानंतर आपण यामध्ये आपलं मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण होतं दुधामध्ये मिक्स केलेलं ते या स्टेजला घातलेलं आहे। आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत साखर। आता मिल्क पावडर आपण 1 चमचा घातली होती, त्यामध्ये गोडी आहेच आणि दूधही थोडंसं आटल्यानंतर चांगलं गोडूस असं होतं, त्यामुळे मी यामध्ये 1 छोटा कप साखर घालते। जर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने म्हणत असाल तर इथे मी 5 ते 6 चमचे साखर घातली। साखर तुम्हाला कुल्फी किती गोड हवी आहे त्या प्रमाणामध्ये घालून घ्या। साखर घातल्यानंतर परत एकदा मी 10 मिनिटं हे दूध छान आटवून घेतले, कारण साखर घातल्यानंतर दूध आपलं थोडंसं लिक्विड होतं, त्यामुळे परत एकदा 10 मिनिटं मी याला छान आटवून घेतले आणि कडेला लागलेली साई मी पुन्हा छान खरडून घेते। कमीत कमी मी 3 ते 4 वेळा ही साई सगळ्या कढईची काढून घेतली होती, त्यामुळे आपल्या दुधाला अगदी रवाळ असं स्ट्रक्चर खूप छान आले। ज्यावेळेला आपली कुल्फी तयार होणार आहे त्यावेळेला ते रवाळ स्ट्रक्चर अगदी बाहेरून दिसायला सुरुवात होणार आहे। चला, यानंतर मी साधारण 3 ते 4 चमचे ड्रायफ्रूट पावडर घालून घेतली आहे। मी सगळी ड्रायफ्रूट पावडर घातली नाही आहे, कारण जे क्रश केलेले काजू बदाम आहेत ते देखील मला घालायचे होते। चला, आता ह्यानंतर हे संपूर्ण छान मिश्रण मिक्स करून घेऊयात। जे काही आपलं ड्रायफ्रूट पावडर घातली होती त्याचे एकही गाठ होता कामा नये, अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचे। कमीत कमी मला 20 ते 25 मिनिटं लागली मला पूर्ण हे दूध छान आटवून घेण्यासाठी। तुम्ही बघू शकता दूध आता किती सुंदर असं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। पूर्णपणे 1.5 लिटरचं दूध आहे, त्याचा अगदी 1/4 भाग झालेला आहे।
अगदी दाटसर असं हे दूध झाले. अजून एक 5 मिनटं मी याला ढवळून घेते, आटवून घेते. गॅस फुल करायचा शेवटी आणि छान आटवून घ्यायचं. गॅस फुल केल्यामुळे दूध आटवायची प्रोसेस ही फास्ट होते. फक्त पूर्ण वेळ दूध हे ढवळत राहायचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. कुठेही तुम्ही दूध गॅसवर सोडून आजूबाजूला जाऊ शकत नाही, कारण दूध एकतर उतू जाईल किंवा ते खाली करपायला सुरुवात होईल. चला आता इथं आपलं हे मिश्रण मी अर्धा तास छान थंड करून घेतले. जेवढं तुम्ही छान थंड करून घ्याल तेवढं ते घट्टसर व्हायला मदत होते. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काजू आणि बदाम जे क्रश केलेले होते, कुटून घेतलेले होते ते घालायचे आणि परत एकदा हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय गरम झालेले मिश्रण हे पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर ते छान असं घट्ट व्हायला सुरुवात झाली. मी 2 कुल्फी मोल्डमध्ये, एका डब्यामध्ये आणि एका छान असं माझ्याकडे कुल्हड आहे त्याच्यामध्ये घालून, कुल्हडचा कप आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता कुल्फी मोल्डमध्ये भरताना अगदी वरती त्याच्या तोंडापर्यंत न भरता थोडीशी स्पेस ठेवून भरायचं आहे, कारण आपण ज्या वेळेला यामध्ये काठी ठेवतो त्यावेळेला मिश्रण थोडंसं पुश होऊन वरती येणार आहे. त्यामुळे अगदी खालीपर्यंतच मी थोडंसं एक अर्धा इंच खाली फक्त मी भरले. आता यानंतर हे सगळे मोल्ड आपण बटर पेपर, सिल्वर पेपर किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने पॅक करून घ्यायचे. मी इथं बटर पेपर घेतलाय. अशा पद्धतीने बटर पेपर मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतला होता आणि प्रत्येक मोल्डला तो व्यवस्थितपणे रबरने पॅक लावून घ्यायचा. आता ज्यावेळेला कुल्फीचे मोल्ड होते त्यासाठी मी मध्ये होल करून घेतले होते, जेणेकरून मला त्याच्यातून स्टिक टाकता येईल. अशा पद्धतीने पॅक केल्यामुळे आपल्या मोल्डमध्ये जराही बर्फ होत नाही आणि अगदी घट्टसर अशी आपली टाईट आईस्क्रीम तयार होते. जर तुम्ही अशा प्रकारे टिश्यू पेपर, बटर पेपर लावला नाही तर आपल्या आईस्क्रीममध्ये किंवा कुल्फीमध्ये बर्फ तयार होतो आणि आईस्क्रीम व्यवस्थित सेटही होत नाही. चला, जे काही 2 कुल्फीचे मोल्ड होते त्याला मी व्यवस्थितपणे स्टिक लावून घेतली आहे, बटर पेपर लावून घेतला आहे आणि रबरने पॅक केलं आहे. आता जो मी कुल्हड साईजचा कप घेतला होता त्याच्यामध्ये मी कुल्फी भरून त्यामध्ये फक्त मी वरून बटर पेपर लावून घेतला आहे. त्याला मी स्टिक लावून घेतलेली नाही आहे, कारण त्या मोल्डमधनं आईस्क्रीम बाहेर येणार नाही. त्यामुळे नेहमी आईस्क्रीम कुल्फी करताना किंवा आईस्क्रीम करताना असे मोल्ड घ्या ज्यातून तुम्हाला कुल्फी किंवा आईस्क्रीम डिमोल्ड करता येईल. आणि जर करता येणार नसेल तर त्यावेळेला तुम्ही त्याच्यातूनच कुल्फी खाऊ शकताय. असे छोट्या आकाराची भांडी वापरा. चला, आता त्यानंतर जो डब्बा घेतला होता या डब्यातून मला डिमोल्ड करता येणार होतं, त्यामुळे मी चौकोनी आकाराची कुल्फी बनवण्यासाठी डब्यामध्ये हे आईस्क्रीमचं मिश्रण घातलं होतं आणि बटर पेपरला वरून अशा पद्धतीने स्टिकने होल पाडून स्टिक त्यामध्ये लावून घेतल्या होत्या. मोल्ड मी रात्रभर डीप फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून घेतले होते. रात्रभर छान आपली आईस्क्रीम सेट झाली आहे, कुल्फी आपली सेट झाली आहे. आता ही कुल्फी आपण डिमोल्ड करून घेऊयात. चला, मस्तपैकी आपली मलाई ड्रायफ्रूट कुल्फी इथे तयार झाली आहे. आता ही डिमोल्ड करूयात. पण डिमोल्ड करण्या अगोदर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपण हा मोल्ड 2 मिनिटासाठी ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली कुल्फी डिमोल्ड करायला अगदी सोपी जाते. रात्रभरामध्ये आपली कुल्फी छान सेट होते. एक 10 ते 12 तासासाठी तुम्ही ही कुल्फी फ्रीजरमध्ये ठेवून द्या. अगदी परफेक्ट अशी आपली कुल्फी तयार होते. तुम्ही बघू शकता किती घट्ट अशी ती तयार झाली आहे. थोडाही त्याला बर्फ त्यावरती जमा झाला नाही आहे. त्यामुळे नेहमी कुल्फी किंवा आईस्क्रीम बनवताना जे काही तुम्ही मोल्ड घ्याल त्याला टिश्यू पेपर, बटर पेपर किंवा एखाद्या सिल्वर फॉईलने अशा पद्धतीने पॅक करून ठेवा. म्हणजे वरती अजिबातही बर्फ तयार होत नाही आणि तुम्हाला पाहिजे अशी आईस्क्रीम कुल्फी तयार होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं स्ट्रक्चर दिसते. अजिबातही त्याच्यावरती बर्फ दिसत नाही आहे किंवा बबल्सही दिसत नाही आहेत किंवा ओलसरही हे मिश्रण दिसत नाही. अगदी परफेक्ट असं टाईट ते झालं आहे. चला, 1-2 मिनटं फक्त पाण्यामध्ये हे मोल्ड मी ठेवून घेते, जेणेकरून आपल्याला हे डिमोल्ड करायला मदत होईल. आता पाण्यामध्ये ठेवून घेतल्यानंतर हातावरती थोडेसे मी फिरवून घेते, जेणेकरून हाताच्या उष्णतेने आपली कुल्फी लगेचच भांड्यातून मोकळी होते. चला, तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही कुल्फी निघते आहे आणि बाहेरच्या बाजूनेही परफेक्ट असं दाणेदार स्ट्रक्चर त्याला आलं आहे. अगदी बघता क्षणी खाऊ वाटेल अशी ही मलईदार ड्रायफ्रूट कुल्फी आपली इथे तयार झाली आहे. अगदी घरच्या साहित्यांमध्ये आपण ही ते केली आहे. घरगुती साहित्यांमध्ये अगदी विकतच्यापेक्षाही टेस्टी अशी कुल्फी घरच्या घरी तयार होते. मिल्क पावडरही घातली नाही तरीही चालेल. त्यामुळे अगदी फक्त तुम्ही दूध, साखर आणि काजू बदाम यामध्येच ही कुल्फी बनवू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही वेलची पावडर किंवा थोडासा व्हॅनिला एसेन्सही वापरू शकता, जर तुम्हाला फ्लेवरफुल कुल्फी खायची असेल तर. चला, आता इथे मी दोन्ही कुल्फीच्या मोल्डमधून कुल्फी काढून घेतली आहे. आता जो आपण चौकोनी डब्बा वापरला होता त्यातूनही मी कुल्फी डिमोल्ड करून घेते आहे. 4ही काठ्या मी अशा पद्धतीने बोटांच्या मध्ये अडकवून पकडल्यात आणि ते सहज पद्धतीने डिमोल्ड झाले. कुल्फी डिमोल्ड करताना ही टिप नक्की लक्षात ठेवा की तुमचं कोणतंही मोल्ड असेल ते 2 ते 3 मिनटासाठी फक्त पाण्यामध्ये भिजवून ठेवा. लगेच कुल्फी तुमची छानपैकी डिमोल्ड होते. चला, त्यानंतर आपण ही कटही करून घेऊ.
फिकट करतानाच जाणवते की किती आतपर्यंत ती एकसारखी अशी सेट झाली आहे ते. चला, अशा पद्धतीने तुम्हीही ही कुल्फी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आपला जो कुल्हडचा कप घेतला होता त्यामधली ही कुल्फी आपण एकदा चेक करूयात. अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने मी 2 मिनटं कुल्फी काढून दाखवते तुम्हाला, की तुमच्या लक्षात येईल अगदी आतपर्यंत अगदी एकसारखी अशी कुल्फी आपली सेट होते. परफेक्ट अशी ही आपली घरच्या घरी मलईदार ड्रायफ्रूट कुल्फी तयार झाली आहे. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील ही कुल्फी एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली हेही मला कमेंट सेक्शनमध्ये आवडलं असेल तर लगेच एक लाईक करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.